नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्न लिवाते थेट कोकणात तुमचं स्वागत करतो. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. मी आता महाडमध्ये आहे. मी आज दुपारी ठाण्यावरून इकडे महाडला आलो. माझा एक मिनी ब्लॉगसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकला आहे यूट्यूबला. ठाणे टू महाड हा मिनी ब्लॉग आहे माझा, यूट्यूबला अपलोड केला आहे मी. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आत्ता मी महाडमध्ये आहे आणि आज माझ्या वडिलांचा म्हणजे माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे. तर त्या वाढदिवसानिमित्त मी इकडे आलो आणि आता महाड सिटीमध्ये चाललो आहे केक आणण्यासाठी. तर सरप्राईज सेलिब्रेशन आहे आणि इकडे महाडला येणं माझं सरप्राईज होतं पप्पांसाठी, कारण मी कोणाला सांगितलं नव्हतं की मी येणार आहे ते. मी आणि माझी बहीण येणार होती सोनी, पण तिला जमलं नाही यायला. तर सरप्राईज नाही राहिलं आहे, कारण ज्यावेळेस मी इकडे येत होतो घरी महाडला, सापीबामने रेल्वे स्टेशन मी रिक्षा पकडली रावडला येण्यासाठी. रावडला उतरल्यावर मी रिक्षावाल्याला पैसे देत होतो. तेवढा तिकडून माझे पप्पा आले गाडी घेऊन टेम्पोमध्ये. तर त्याने मला बघितलं तिथे. तर ते सरप्राईज नाही राहिलं. तर बघूया, हा बड्डे सेलिब्रेशन हा सरप्राईज असेल. आणि कसं आहे, पप्पांना बड्डे सेलिब्रेशन वगैरे त्यांना काही आवडत नाही. ते आत्ता करायला लागलेत. त्यांना म्हणजे त्याच्याबद्दल काही आवडच नव्हती, बड्डे वगैरे काय असतं ते. तर 50वा बड्डे त्यांचा खूप मोठा साजरा करण्यात आला. त्यावेळेस माझ्या संकेतदादाचं लग्न होतं. त्यावेळेस लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं 50वा वाढदिवस होता. त्या दिवशी मी मुंबईमध्ये जॉबला होतो आणि त्या दिवशी मी एकच दिवस सुट्टी होती, 1 का 2 दिवस मला सुट्टी होती. आणि दुसऱ्या दिवशी मला लगेच मुंबईला निघायचं होतं. म्हणून मला पप्पांच्या 50व्या वाढदिवसासाठी मला थांबता नाही आलं. तर माझ्या संकेतदादा, सिद्धेशदादा आणि मुन्नीताईने मोठ्या प्रमाणात हा बड्डे सेलिब्रेशन साजरा केला 50वा. तर त्यावेळेस मी तिथे अवेलेबल नव्हतो, कारण मला जॉबला जायचं होतं. आणि खूप म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये, निवाते भावकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तो बड्डे सेलिब्रेशन पप्पांचं झालं. आणि तो पहिला बड्डे असेल मला वाटतं, तो 50वा सेलिब्रेशन झाला तो मोठा. आणि याच्या अगोदर मला तर वाटत नाही की पप्पांचा बड्डे सेलिब्रेशन झाला असेल म्हणून, कारण ह्याच्या अगोदर ते कधी बड्डे सेलिब्रेशन त्यांना माहीतच नाही, बड्डे काय वगैरे. आणि आम्ही त्यावेळेस कसं लहान होतो, त्यावेळेस आम्ही एवढे त्यांचं बड्डे सेलिब्रेशन वगैरे करत नव्हतो, कारण तेवढे स्ट्रिक्ट होते. आता ते बड्डे सेलिब्रेशन वगैरे करतात. आणि आज त्यांचा 52वा वाढदिवस आहे. तर तो वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत. आता आम्ही घरी दोघेजणच आहोत, मी आणि माझी आई. आणि माझे पप्पा कामावरती गेलेत. ते रात्री 8-8:30पर्यंत घरी येतात. आणि माझी बहीण आहे ती ठाण्यामध्ये आहे. तिला बोलत चल, तर ती नाही बोलली, मला जमणार नाही यायला. तर मी एकटाच आलो दुपारी. आणि आता मी महाड शहरामध्ये चाललो आहे केक आणण्यासाठी. तर रात्री सेलिब्रेशन होईल, तर नक्कीच तुम्हाला दाखवतो ते व्हिडिओ. आणि मी आता आलो आहे महाडमध्ये वीरेश्वर मंदिराच्या इथे एक भगवानदास बेकरी आहे. खूप जुनी बेकरी आहे आणि फेमस अशी बेकरी आहे. तर या बेकरीतून मी आता केक आणणार आहे. पप्पा या बेकरीमध्ये आलो तेव्हा जास्त केक अवेलेबल नव्हते. जे अवेलेबल होते ते मला आवडले नाहीत. मी हा चॉकलेट केक सिलेक्ट केला आणि त्यांना नाव टाकायला सांगितलं आहे पप्पा म्हणून. तर ते नाव टाकतायत. आणि या बेकरीमध्ये जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्की घ्या, कारण या ठिकाणी सगळ्या वस्तू भेटतात. बटर, सिलेस, बनपाव, सगळे पावाचे प्रकार भेटतील तुम्हाला. आणि मी आता आलो आहे महाडमधील अमरपेय आईस्क्रीम शॉपमध्ये. या ठिकाणी सगळ्या प्रकारचे तुम्हाला आईस्क्रीम मिळतील. तर मी आता या अमरपेयमध्ये आईस्क्रीम घेणार आहे. आणि 100 ग्राम हे कसं आहे आपलं पनीर? 45 रुपये. आणि आता मी घरी जायला निघालो. आता वीरेश्वर मंदिराच्या इथे मी शेनी रिक्षा पकडली. आता रिक्षामध्ये मी एकटाच आहे. रिक्षावाला पण पॅसेंजरची वाट बघतोय, कारण रिक्षा भरल्याशिवाय सोडत नाही. फायनली रिक्षा भरली आणि आता आम्ही चाललो आहे. तर हा बघा, दादली पूल लागला आहे. दादली पुलावरती पाणी बघा किती साचले. काल पाऊस पडला, तर पावसाचं पाणी आहे सगळं. आणि थंड हवा पण चांगली सुटली. महाडवरून आत्ताच घरी पोचलो. केक, दूध आणि पनीर आणि फॅमिली पॅक हे सगळे घेतले. आणि आता भेटू संध्याकाळी नाही, रात्रीच 8 वाजता.
असा उलटा आहे का सुलटा आहे बघ. काय बरोबर आहे. तसं करायचं. चिकट टेप काढ त्याची फक्त. जवळ काढ हे पूर्ण काढ. तेच हे भरायला ठेवले. आपण काढ. ते भरायला ठेवले. तो पेप हे काढ. काय करू. तो टाकून दे. हे टाक. हे बाजूला ठेवतो. टोपी बी घालायची. तो बी घाला चांगली मस्तपैकी. कुणी आणलं केक? केक कुणी आणले? केक कुणी आणले? माझ्या बायकोन. बसा. बसा इथे. तांदूळ चिपकले. प्रेम जास्त आहे म्हणून सारखे फोन करत होते. 7-8 कॉल केले त्या तसे. बस तो बाजूला. सोनीला कॉल कर. का? कॉल कर तिला. कुठं आहे माझा मोबाईल. कसं वाटलं बनव सरप्राईज? कसं वाटलं? चांगलं. चांगलं माझ्या मोबाईल चांगलं. यायच. हॅलो. हॅलो. हा का लाव ना. अगं तुझं ते लाव. तुझं तोंड नाही दिसत. तोंड दिसत नाही तुझा. का ऐकत दाखव तू. असू दे. दे इकडं मोबाईल माझ्याकडे. हा बघ हा? दाखव तिला. हा बघ केक. हॅपी बर्थडे पप्पा. हॅपी बर्थडे पप्पा. केकचा फोटो काढ. येईल फोटो. काप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू डिअर पापा. हॅपी बर्थडे टू यू. सोनी ऐक तू गेलीस? मला आवाजच नाही आलाय. हो गो बाई, आवाज कसा नाही आला तुला? तू बोल. हम्म. दादाला बरं होतं. मला काहीच दिसत नाही. मला नंतर व्हिडिओ दाखव. दिसत नाही? कसं काय दिसत नाही? आला फोटो. दादाला बरं होतं. बाबा, काय करते ते मी काढते. असं कर ना. कसं वाटलं सरप्राईज? यायचं पण सांगणार, कुणाला सांगणार नव्हतो. पण पप्पाने बघितलं नेमकी रावडाला येताना. तुला बरोबर. पोराची तब्येत बिघडली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या मुलाने हम्म. बर्थडेसाठी केक आणला. हम्म. त्याच्या मला आनंद झाला. हम्म. दोन शब्द पूर्ण करतो आणि माझी भाषा संपवतो. चला फोटो काढा. कसा बर्थडे वाटला माझा? एकदम मस्त. माझा शर्ट दिलेला कसा वाटला? हा शर्ट गिफ्ट. शर्ट गिफ्ट केलाय. मस्त. कसं वाटला? होळीसाठी. होळीसाठी घातलात काय शर्ट? मग काय मग आता नाही. बर्थडेला. मग होळीमध्ये घातलात काय? हा होळीने टाइम कुठं होतं?
करा व्हिडिओ कॉल. तुम्हाला तर करता नाही, मग आम्हाला व्हिडिओ कॉल करायचे ते कसे करायचे? तसेच आता बड्डे केक कापलं, पार्टी काय? पार्टी हं? पुरी भाजी, पुरी श्रीखंड. पुरी श्रीखंड. श्रीखंड. पुरी श्रीखंडी काय होणार आहे? हं? पुरी श्रीखंडी काय होणार आहे? श्रीखंड पुरी. पाहिजेच ना पार्टी आई. बघ पार्टी देणार. काय पार्टी? पाहिजे. आज गुरुवार आहे ना. गुरुवार. उद्या शुक्रवार देणार. काय? बोकड. बोकड पाहिजे. बोकड. कोणाला संपणार आहे? मग कुठं जायचं? व्हिडिओ कॉल करतोय. हा, आईने घेतलेला शर्ट होळीसाठी. ते घातलं नाही, ते आता बर्थडेला घालायला सांगितलं जबरदस्तीने. बड्डेला घातलं, होळीला काही घातलं नाही त्यांनी. जॅकेट शर्ट, असा शर्ट नव्हता त्याने घातला ना, तेव्हा मी हे घेतलं. असे शर्ट नव्हता त्यांच्याकडे. पोरग्याचं सरप्राईज होतं ते काय? सरप्राईज नाही. नेमके रावड्याला भेटले. अरे कुठं? सोनी सोनी कुठे आली? सोनी नाही आली? तब्येत बिघडली पोरग्याची माझ्या. हे माझे पप्पा आणि ही माझी आई. तुम्ही अस्सल मराठी कोकणकर या यूट्यूब चॅनलवरती बघितलं असेल, बहुतेक करून त्यांच्याच व्हिडिओ असतात, म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या, भात वगैरे आणणे किंवा थंडा वगैरे घेऊन जातात तिकडे पंधेरी साईड. त्यांच्याच व्हिडिओ जास्त करून असं माझ्या कमी असतात, कारण मी मुंबईमध्ये असतो ना, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओ कमी असतात. आईच्या रेसिपी टाकणार आहे पण. आईच्या पण काही रेसिपी असतात यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही या अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरती जाऊन नक्की भेट द्या. काय करतो? केक खायला, केक खायला. बघ हे बघ. केक पाहिजे? अरे आई, आई आई का आहेस कुठे? केक. काय बोलत आहे तुला? हं? काय बोलणार आता? हा? मग तब्येत काय म्हणते? हा? दोघांनीच केक कापला. हा बघ. हा, ये बरी आहेस ना? हो. हा, बरी आहेस ना? पप्पांच्या बर्थडे झालोय. हो. नाही, सोनी ना आले. हा, काय? नाही, सोनी ना आली. नाही नाही. काय बोलत आहे आता? अगं काय चड्डी असू दे, तो काय लहान आहे अजून. आणि हे कुठे आहे? भाई कुठे आहे आमचा भाई? हा? हा? अरे नाही, अण्णा 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 कुठे? हा? अरे ए, वा. ए, कुठं आहे सोनू? कुठं आहे सोनू? अरे आजोबा झोपलं? आजोबा का झोपलेत? हं? ना आजी कुठे? आजी आजी अण्णा कुठे गेले? अण्णा हा? झोपले? कुठे आहे? कुठे आहे? दाखव. अरे वा, वहिनी बरी आहे ना? हा बघ. हं? बरंच काय? हो काय ना, माझा ते बघ मोठा आहे. अर्धा खाल्ला. संपणार दोघं. अर्धा खाल्ला बघ. खाऊन जाणार, संपणार नाही ना दोघांना. हा? हा? काय नाही, बोलायला? कधीपासून करते नंदिताचं, ह्यांच्याकडे होत नव्हतं ना ह्यांच्या मोबाईलला. हे ते बघ, तो बघ, तो बघ. ए हरी कुठे? हरी हो. हो. ए, 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 काय? ए, केक खाले, आजोबांच्या हो. बर्थडेचा केक खाले. ये ए, 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 ये. हे हसतंय. ए, ए, ए. पाहिजे ठीक आहे, ठीक आहे. पाहिजे. हं, हं. पुढल्या वर्षी बाबा, पुढल्या वर्षी या केक खायला. पुढल्या वर्षी काय करतो? आणि पप्पा कुठे? पप्पा
आणि पप्पा गेले कुठे? पप्पा गेले कुठे? ओरड. तू काय बोलशील? आवनी माडवाली आई बोलते, तू काय बोलशील? आवनी माडवाली आई बोलते, मग याला बोलते तू काय बोलशील? माडवाली आई अरे हा मग काय खातोय? खैरवाली. ए ए ए ए काय? वो नाचतो काकाच्या आजोबांच्या बर्थडेला. आजोबांच्या बर्थडेला नाचतो. बाबा बाबा बोल. बाबा. ए व्हिडिओ कर उड्या मारतोय. कुणाला? कर व्हिडिओ. होय, ह्याचं हे कसं काय होतं मग व्हिडिओ कॉल. पप्पा कुठे? पप्पा पप्पा कुठे गेले? पप्पा हा पप्पा कुठे? हा? सायकल चालवतोय. पप्पा कुठे आहेत? हा? सागर काका आला नाही वाटतं. हं? सागर काका अरे वा वा आजोबा आता अख्खे फिरवायला गेलेत नाही. सिद्धीचं. सागर काका आला नाही. सागर काका आला नाही काय? सागर काका आला नाही. नाचतोय नाचतोय. तो केक का बोट बुडवला ना तो चाटत बसतोय. केक मध्ये बोट बुडवला ना तो चाटत बसतोय. चिजरा कर त्याचं. बाय बाय सोनू बाय ए सर. पप्पा कुठे? पप्पा कुठे? पप्पा पप्पा बाय. पप्पा. अरे काय छे काय बोलायचं? चल. हं? सागर नाही आला. काय बोलते? सागर कुठे आहे? पेशल गुरुवार आहे. आज. आज गुरुवार आहे. हा. हा. कुठे कुठे? नाही सकाळच्या ट्रेनने आलो. सकाळच्या हा हा खास बर्थडे साठी. गुरुवार अरे, आज. हे श्रीखंड पुरी पनीर. हो ये बाय. आणि बावनी नाही आली. ए सात ये सात. अरे ए ते कशात चढली त्याला गाडीत? आजोबांच्या बर्थडेचा केक खायला ये. सात हा हा सात. बघितला केक बघितला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे बघतोय. हॅपी बर्थडे सार्थ. हॅपी बर्थडे. कुणाचा बर्थडे? कुणाचा आहे? अरे 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 राग आला का? राग आला. तू जेवतो हो काय? हा एकटा जेव्हा बसला तू? हा? हितार्थ आता बोलला तर सार. हो हा? काय? हा अरे केक खायला ये. केक साहेब आज काय पिशेल आहे? हो साहेब पिशेल काय? साहेब पिशेल काय? आंबे तिथं बाजूच्या झाडाला लागले आंबे. बाजूला झाड आहे त्या झाडाला आंबे लागले. आंब्याची भाजी हो काय? अरे बाजूच्या झाडाला आंबे लागले काय?
बिल्डिंगच्या बाजूला झाड आहे, त्या झाडाला आंबे लागले. मग मार्केटवाले आंबे. व्हिडिओ मध्ये येणार आहेस तू आंबे खाताना सिद्धू? व्हिडिओ मध्ये येणार आहेस आंबे खाताना? आणि मला सगळ्यांनी लाईक करा, आंबे खायला या. ए इकडे इकडे इथं काय हा काय हा काय गाडी फिरवतोय? गाडी फिरवतोय? ये काका. हा? काका गावाला आलाय. चला 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 चला. मला केक ठेवा, मी येतो केक खायला. हा पुढल्या वर्षी केक खाणार. या उन्नती पुढल्या वर्षी केक खाणार तो. याच वर्षी मी त्या थोडं सांगायला खाऊन टाक. वर्षी पण त्या खायचं. हो तू खाणार केक. केक खाणार तू. केक कुठं आहे? सार सार तू कुठं आहे? हो आता 8 महिने झाले ना. हो. काय झालं? नॉर्मल माणसाला सुरुवातीमध्ये आपलं नॉर्मल जेवण म्हणजे अगदी मसालावाला वगैरे नाही. हा थोडं द्यायचं सगळं. हा आता म्हणे इतका डाळ पण म्हणे ह्याच्यात द्यायचं. हा पिकळी डाळ वगैरे ते मूग डाळ. ते काढून हा तर मग ते राहून येतं जरा ग्राइंड करून द्यायचं. आता भरडीने द्यायचं म्हणे. हा ते कसं बर्डीने कंटाळा येतो ना. काय दिलंय, मग या आठवड्यापासून सुरुवात करेल. आता या आठवड्यात झालं ना 8 महिन्याचा. हा तर चालू झाला ना. हो खातो. काय ते त्या असं आवडीने खातो. हो काय. इथं आपली 4 वाजता गेला. मेसेज केला तुम्हाला बाय विसरले ते काय? हो ती किती रडते बघ. बाय रडते किती ती. कान दुखतोय. हो काय. बघ कानात असं डॉक्टरांना विचारायचं ना, तेल वगैरे घातलं तरी चालेल काय. हा हा हो काय. आणि कपडे काढले ते गरमा करतोय काय? आज आमच्याकडे बर्थडे स्पेशल काय काय? पुरी, पुरी, श्रीखंड, पापड, पनीरची भाजी, कढी आणि हा भात. भात. मजा आहे. स्पेशल स्पेशल. तुम्ही काय देणार होता पण स्पेशल? तुम्ही काय देणार उद्या? हॉटेल कुठला? ताजमहल हॉटेल? मुंबईला जायला. आपला टेम्पो घेऊन जाऊ ना. तू ना जेवत? जेवते. घे तू पण जेवायला. तर या मंडळी जेवायला बसतोय आता. आता रात्रीचे 10:30 वाजलेत. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. बाय आणि काळजी घ्या.